ऑन द स्पॉट करप कशें परफॉर्म एकदा आमी चिंतता हो जर टॉपिक आमी टच केला ऑन द स्पॉट टॉपिक टच केला फुडें कितलो वयतलो काय आयडिया ना पण ऑन द स्पॉट टच कसो करप किंवा तो कॉन्फिडन्सान कसो उलोवप तो कोणा कडेन आसूं कित्याक एकदा आमी अननोन लोकांक एकदा मेळटा एकदा आमची पदवी खबर नासता खंयच्या पदवीचेर आसा आमी आमी कशें उलोवप स्टँडर्ड उलोवप काय कितें उलोवप आमी उलोवन वयतले मेकळे येतात पण तें कशें उलोवप तो कॉन्फिडन्स कसो हाडप कित्याक एकदा म्हाका जाय जाता की एकदा आमी कोणा कडेन उलयता खबर आमी अनकम्फर्टेबल जाता त्या मनशा कडेन थोड्यां कडेन भरपूर कम्फर्टेबल जाता सो कशें कित्या खातीर आनी तुमच्या कडेन आमकां अनकम्फर्टेबल सुरवातीक सॉरी कम्फर्टेबल सुरवातीकूच जाले ना तो एक नॅचरल गुण असता बिकॉज यू म्हणजे तुमकां खबर नासता की फुडलो मनीस कितें आसा इवन तेजें एज्युकेशन खबर नासता बॅकग्रावंड खबर नासता किंवा तेजी आजची परिस्थिती फाटलें तेजें शिक्षण बिक्षण सगळें वेगळें आसत तो आत्तां एट द मोमेंट एक 5 मिनटां पयलीं कसो आसलो तें तुमकां कांयच खबर नासता पण इट्स क्लिक्स इट क्लिक्स तुम्ही जर म्हटलें की अमकी व्यक्तीक हांव आतां म्हणजे तो कोण तुमकां कोणी तरी हिंट दिलो तो व्यक्ती बरो आसा तो तुमकां बरो रिस्पॉन्स दितलो पण ज्या वेळी तुमी तेजे कडेन वयता तुमी अनकम्फर्टेबल यू आर अनकम्फर्टेबल बिकॉज ती वेळ ती बरोबर नासता आनी तुमच्या कडेन टॉपिक घेताले खबर तुमच्या कडेन श्रावण म्हयन्याचो हांवें पळय तुमच्या कडेन आध्यात्मीक नॉलेज भरपूर आहा सो तुमचें आध्यात्मिकान शिक्षण जालां कशें कितें जालां तुमचें शिक्षण एक्चुली शिक्षण अशें न्ही हांव शिकत गेलां अजुनूय शिकता शिकत गेला जे कितें मेळ्ळा पळय तितून उदरगत जायत गेल्या म्हणजे तुम्ही कुठल्या बालकडून घेतलाय बाळकडून म्हणजे आजोबा कडल्यान म्हणजे घरातले संस्कार जे आसा पळय घरातल्या संस्कारा म्हणजे मम्मीच्या पोटान आसतना जे संस्कार जाल्या पळय ते अजून पर्यंत जाता म्हटल्यार तुम्ही क्लासीक खंयच्या वयताली स्पिरिच्युअल क्लासीस अशें न्ही पण जे ल्हानपणा पासून म्हणजे आजो म्हणजे मम्मीचो मामा आमचे कडेन श्रावण म्हयन्यान आमचे अमकाच ग्रंथ डेली पुजा आमगेर सकाळ सांज डेली पुजा प्लस मागीर श्रावण म्हयन्यान आमचे कडेन ग्रंथ वाचन आसताले शिवलीला परत नवनाथ कथासार भक्ती विजय बी हांवें आयकूंक ना पण ते वाचताले आनी ते अर्थ सांगताले सो तेंचे संस्कार तेंचे धीर गंभीरपणा इवन आमचो देवाचो रूम वेगळो आसलो आनी तेका वाचताना दुसरो वाचता पण तो बसला आनी तेका मातशें सुद्दां जर जाल्यार तो तोंडार हात धरून भायर वयतालो आनी मागीर जेन्ना सगळें सोंपल्या उपरांत जेन्ना तेका विचारताले आजा तूं भायर कित्याक गेलो ना म्हाका मातशी खोकली येयली म्हणून हांव भायर गेलो म्हणजे तो तेज्या बद्दलचो रिस्पेक्ट तेज्या बद्दलचें गांभीर्य हें आमी तेजे कडल्यान म्हणजे ते एक संस्कार तेजे कडल्यान शिकली म्हाजें एग्जांपल दिवप म्हटल्यार आमी जेन्ना हांव खूब प्रिपेरेशन करता खबर खंयच्या टॉपिका बद्दल खंयचे पॉडकास्ट घेवपाक जाय म्हणून हांव ब्लँक जाता म्हळ्यार नर्वसनेस येता आनी जेन्ना थोडी स्टडी करता लिमिटेड स्टडी करता हेजेर किंवा आयकून वयतलो फक्त आतां एक जावनी प्रश्न कितें तें येवनी तोंडांतसून असो वयता खबर आहा पॉडकास्ट टू गुड वयता इट्स बट नॅचरल अशें खूब जाणांक जाता खूब जाण एक वेळ खूब जाण तूं म्हणटा तसो प्रिपरेशन खूब करता पण थंय मायका कडेन गेलो की फूल ब्लँक तो खबरूच नासता आपण कितें उलोवंक जाय म्हणजे एक पड्डो सो येता ब्लँक पड्डो येता फुडें प्रिपरेशन खूब करप सुद्दां बरोबर करूंकूय जाय जायना जाल्यार तुका खबरूय नासता एक एकदां पण तो एक टायम बींग आसता तुका काय कळना तुजो तो टायम तो टायम इट्स एन एक्सिडेंटल टायम कसो आनी समज इन केस त्या टायमार समज प्रिपरेशन ना आमचें जाल्यार कॉन्फिडन्सान कशें ते रावप उलोवप सोडून दी पण रावप कशें कितें आसा जाणा एक खुबशा इंटरव्यूंक तशें जाता इंटरव्यू समोरचो जो इंटरव्यूवर आसता म्हणजे तो जो इंटरव्यू घेता पळय तो क्वेश्चन विचारता आनी तो इंटरव्यू घेयला आसा पळय तो आन्सर दिता तेचे आन्सर रॉंग आसता पण तरी तो सिलेक्ट जाता कित्याक दॅट इज हीज कॉन्फिडन्स त्या ज्या कॉन्फिडन्सान ताणें उत्तर दिलें पळय तो कॉन्फिडन्स म्हाका अशें खूब वेळा जाला की जे कितें प्लस पॉयंट्स आसा पळय बाकीच्यांचे कोणाचे सगळे प्लस पॉयंट्स कोणूय कितें सांगता पळय इट्स यू ते आनी कोण करूं शकना ते तुवें केला आनी हांवें ना तें करूंक म्हाका खबरूच ना हांव त्या जाग्यार वचूंकूच ना ना इट्स यू पण ते कॉन्फिडन्स कित्याक म्हणटा ते खंय तरी कॉन्फिडन्स क्लिक जाता म्हणजे तो कॉन्फिडन्स कोणा बद्दल आसूं शकता तो तूं करूं शकता पण बाबा दुसरेंय करूं शकता हें ताका कळना सो आमचें जें प्रिपरेशन आसता जें कितें आसता पळय तो तुजो कॉन्फिडन्स मेन तूं कितलोय व्हडलो मनीस आसूं तूं ताका खंयचो तरी प्रश्न विचार तो तुका सांबाळून घेतलो कॉन्फिडन्सान सांबाळून घेता कॉन्फिडन्स तुजो कॉन्फिडन्स पळयता तो आनी कितें विचारतलो पयलींच तूं जर डावन गेलो तो आनी कितें विचारतलो आमकां तशें जालां आमकां खुबशे म्हाजे बाकीचे आसले पळय जशे स्नेहांक खबर आसतली स्नेहा आज म्हाजो बरोबर आसा म्हाका खूब बरें दिसता प्रावड फिलींग
पण स्नेहा सारखी म्हणजे माझ्या वेळार ती सामकी ल्हान, खुबशी ल्हानशी भुरगीं आसतालीं. लोक सरळ तोंडार विचारताले, ही भुरगीं कितें करतली, ही भुरगीं कॅम्प घेतली, ही भुरगीं उलयतले. म्हणजे तशें जातालें कांयच म्हणजे अशें. पूण अशे गोश्टी एक एकदां जाताल्यो की जेन्ना मायका समोर येताले तेन्ना तो एक कॉन्फिडन्स, इनबिल्ड कॉन्फिडन्स आसता. तुका खबर नासता तूं कितें उलयतलो. तुका एक टॉपीक आसता. तुका तेन्ना जेन्ना तुजे कडेन कॉन्फिडन्स आसता पळय तो टॉपीक तुका हेल्प करता. तो टॉपीक तुका हेल्प करता. तो टॉपीक कितें आसा जाणा तें त्या वेळार देवाक म्हण जाल्यार खंयची तरी शक्ती आसा म्हण जे तुजो कॉन्फिडन्स जावं तुजे कितें विचार आसा तुजे पॉझिटिव्हनेस आसा म्हण तूं कितेंय म्हण तेका कितेंय म्हण पण तो जो कॉन्फिडन्स आसा पळय तो जो विशय आसा पळय तो विशय खंय तरी भायर येवपाचो आसता सो तेन्ना तो जाता. म्हटल्यार तुम्ही सांगल्या प्रमाणे जे म्हाका अंडरस्टँड जालें ते जे बर्थ नॅचरल जे आमच्या कडेन आसा तेच्या कडेन कंटिन्यू रावप तेच्या बरोबर एक खंय तरी सेल्फ एस्टीम कनेक्टेड आसता न्ही. आसता एक्झॅक्टली कशें कनेक्ट करप तें म्हाका विचारपाक तूं करपाची गरज ना तो ऑटोमॅटीक जाता. तूं फक्त तुजी पॉझिटिव्हिटी दवर आनी तूं त्या फिल्डान चल. तूं त्या फिल्डान चल. तुजे कडेन तूं जे प्रश्न विचारले पळय थंयच मर्यादीत रावूं नाका. एक प्रश्न विचारलो तेजो हांव होच प्रश्न दुसऱ्या वेगळ्या भाशेन कसो विचारूं शकता. आमकां समजा क्वेश्चन पेपर जर सेट करतलो जाल्यार एकूच सेंटन्स एकूच आन्सर बिकॉज वी आर फ्रॉम पिपल्स. हांव पिपल्सान शिकला सो आमकां टिचरी खूब बऱ्यो आसल्यो. टिचर सांगताले एकूच क्वेश्चन तुमकां बोर्डाक वेगवेगळ्या प्रकारे येवं शकता. तो आन्सर सेम सो तुमी भिवूं नाका. सो आन्सर तोच आसतलो आनी आमकां त्या क्वेश्चनाचेर आन्सर आमकां ती सांगताली यू फ्रेम द क्वेश्चन. परत जो क्वेश्चन आसता पळय तेका कितें आन्सर आसूं शकता. You write your own answer. Don't depend on our answer. Answer can be anything because one who check the answers is somebody else, not me. So you don't know what is within you. It should come outside with your confidence. सो आमी खंयच्या फिल्डान कॉन्फिडन्स वाडयता एकदा आमकां खबर नासता फिल्ड ग्रो जातलो काय जावचो ना पण ते तत्व कशें मेंटेन करप ते तत्व कशें सांबाळून दवरप आपले ते तुजेर आसा अवलंबून आसा. तूं कितलो थंय टिकाव धरता पळय तो. एक आसता कितें सांग एक आसता पॅशन आनी एक आसता तुजी पॉझिटिव्हिटी. तूं तुज्या पॅशनान जो पर्यंत पॉझिटिव्ह आसा तो पर्यंत तुका तें पॅशन तुका थंय घेवन वयता. तुजें पॅशन घेवन वयता थंय तुका तें कॉन्फिडन्स. तूं जरी लो जालो जाल्यार तुका म्हणटा ना करुया आमी करतलो हांव. तुका तें मेळत वयता. तुका कोण ना तरी तूं सेल्फ एकटो वचना कोण ना तुका थंय खंय तरी तुका तें पॉयंट आवट करता. आमचे गुरुजी म्हणटाले तूं ज्या विशयान फिल्डान वयता पळय तूं केन्नाय फिल्ड सोड पण फिल्ड तुका सोडचें ना. तुका खंयच्यान ना खंय तरी तें जागृत करतले परत तूं थंय येतलेच. कितलेय दीस वचूं तें कितलेय मदीं ब्रेक पडो यू आर बॅक टू इट. इंटेन्शन बेसिकली त्या गजाली खातीर जितले पॉझिटिव्ह आसतले तितले आमी तत्व टिकोवन दवरतले. पॉझिटिव्ह तुजो तो पॅशन पॉझिटिव्ह तुका सोडिना. लायक अ चेन. तूं बरे फ्रेंडांक सोडशी फ्रेंड तुका सोडूं नाका अशें कोण म्हणटा पळय तशें तुजें तें जें कितें तत्व म्हणटा पळय तूं तें तत्व शब्द वापरलो. तुवें बाकीचो कमी लेवलाचो शब्द वाचूंक ना. सो तत्व जेन्ना तूं शब्द वापरता तुज्या भितर खंय तरी हायनेस म्हणजे उच्च कितें तरी आसा जें तुकाय समजोंक ना अजून. तें काळांतरान समजतलें. पण तें जे तुका खंय तरी तुका लो फिलींग जाल्यार सुद्दां तें तुका ओडून व्हरता न्हू. मॅग्नेटीक पावर आसता तेका खंय तरी मॅग्नेटीक पावर आसता.